नमस्कार मित्रांनो, स्पार्टन ब्रदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर बघा, बरेचसे काही अलग अलग प्रकारचे शाळेचे जाहिरात आलेले आहे मित्रांनो। तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही एकता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित महाराष्ट्र कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगरची मित्रांनो। बघा, अहिल्यानगरची जाहिरात आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन केलेला आहे मित्रांनो। तर बघा, या ठिकाणी खाली तुम्हाला विषय सुद्धा दिलेले, त्याच्यानंतर पात्रता सुद्धा दिलेली आणि पद सुद्धा दिलेले आहे मित्रांनो। तर सगळ्यात प्रथम बघा, विषय बघू शकता मित्रांनो, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यकचे। बघा मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे काही नॉन टीचिंगचे पद सुद्धा आहे मित्रांनो। तर बघा, याच्यामध्ये पात्रता बघू शकता मित्रांनो, भौतिकशास्त्रासाठी दिलेले मित्रांनो MSc BEd लागते मित्रांनो, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्ससाठी मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे रसायनशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये बघा MSc BEd पाहिजे मित्रांनो तुम्हाला, केमिस्ट्री। त्यानंतर बघा, या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान, आता माहिती तंत्रज्ञानमध्ये मित्रांनो बघा, यामध्ये BSc BCS MCA या प्रकारची कोणत्याही प्रकारची डिग्री असली तरी मित्रांनो, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला तुम्हाला कोणते असले तरी चालते मित्रांनो। लिपिक आहे तर मित्रांनो, लिपिकाची पात्रता म्हणजे तुम्हाला BA MA BSc BCA MA CIT बस। याच्या अलावा याच्यामध्ये काही उल्लेख केलेला नाही मित्रांनो। पण तुमच्याकडे जर टायपिंग वगैरे असेल मित्रांनो तर चांगलं मित्रांनो। प्रयोगशाळा सहाय्यक आहे मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी दिले HSC। बघा काय दिले मित्रांनो, HSC। प्रत्येकी मित्रांनो बघू शकता तुम्ही, प्रत्येकी एक एक पद दिलेले मित्रांनो, म्हणजे जेवढे पण आपल्याला या ठिकाणी विषय दिलेला आहे मित्रांनो, या प्रत्येक विषयासाठी आणि प्रत्येक इथं पात्रता सुद्धा दिलेली आपल्याला। त्या ठिकाणी प्रत्येकी विषयासाठी एक एक पद दिलेलं आहे मित्रांनो। आता पाहू मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली बघू शकता। महाराष्ट्र कला वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगर येथे वरील विना अनुदानित व अंशतः अनुदानित तात्पुरते पूर्ण वेळ व अर्धवेळ जागा त्वरित भरणे। बघा मित्रांनो, या ठिकाणी अनुदानितपणे, अंशतः अनुदानितपणे मित्रांनो आणि विना अनुदानित सुद्धा आहे मित्रांनो। अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर होतं मित्रांनो। बघा, उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही शासकीय नियमानुसार आवश्यक राहील मित्रांनो। लक्षात असू द्या मित्रांनो, तुमची जी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे तुमचं जे BEd वगैरे राहील मित्रांनो, ते शासनाच्या अनुसार, शासनाच्या ज्या नियम असेल मित्रांनो त्यानुसार आवश्यक राहील। बघा, इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता एकता एज्युकेशन्स अँड वेलफेअर सोसायटी तपोवन रोड अहिल्यानगर येथे खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्हाला 20 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो। ठिकाण लक्षात असू द्या, एकता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी तपोवन रोड अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला बघा मित्रांनो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही मित्रांनो आणि मुलाखत तुमची राहील मित्रांनो। चांगले मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दोन्ही पण पदे मित्रांनो, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत द्या मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट जाहिरात आहे MM ताज हायस्कूल, MM ताज हायस्कूल आहे मित्रांनो। माध्यम बघा मित्रांनो, हिंदी आणि उर्दू दोन्ही पण आहे मित्रांनो, हिंदी पण आहे आणि उर्दू पण आहे मित्रांनो। टीचर्स कॉलनी ताजाबाद नागपूर, बघा मित्रांनो नागपूरची जाहिरात आहे। महाराष्ट्र शासनाद्वारा धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो। लक्षात असू द्या मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त अशी पूर्ण वेळ कार्यभाराशी जाहिरात आहे मित्रांनो, बघू शकता। आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला इथं शिक्षण सेवकाचे पद दिलेले आहे। आता शिक्षण सेवकाच्या याच्यामध्ये तुम्हाला 9वी आणि 10वी साठी दिलेलं बघू शकता। माध्यम आहे मित्रांनो, याचं हिंदी आहे, पदाची संख्या 1 आहे आणि पात्रता आपल्याला इथे मेन्शन केलेली बघू शकता मित्रांनो, BSc BEd लागतं मित्रांनो, गणित आणि भौतिकशास्त्र। त्यानंतर मित्रांनो बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे तुमचं जे शहरामध्ये दिलेले नियम
वयोमानानुसार सेवानिवृत्तमुळे रिक्त पद आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो घाबरायचं काम नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की वयानुसार सेवानिवृत्त झालेले रिक्त पद आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिले 9वी 10वी हिंदी माध्यम आहे मित्रांनो. एक पदसंख्या आहे मित्रांनो. BSc BEd लागतं मित्रांनो. बघू शकता जीवशास्त्र रसायनशास्त्र. त्यानंतर बघा हे सुद्धा सेवानिवृत्तीमुळे झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे मित्रांनो 9वी 10वी करताचे हिंदी आहे मित्रांनो माध्यम. बघा या ठिकाणी एकच पद आहे. BA BEd लागतं मित्रांनो इंग्रजी किंवा साहित्य. आणि हे सुद्धा मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे झालेलं आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो बघू शकता शिक्षण सेवकी 9वी ते 10वी हिंदी माध्यम आहे. बघा एक पद आहे BA BEd इतिहास किंवा नागरिकशास्त्र. तर मित्रांनो हे जे लास्टवालं पद आहे मित्रांनो BA BEd तर हे मित्रांनो संच मान्यतेनुसार रिक्त झालेलं आहे मित्रांनो. बघा संच मान्यतेनुसार रिक्त दिलेलं आहे. तर बघा मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहतील. पात्र आणि गरजू उमेदवारांनी मूळ दस्तऐवजासह दिनांक 19 जुलै 2025 सकाळी ठीक 10 ते 3 वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो. या ठिकाणी कोणत्याच प्रकारे TET किंवा CTETचा उल्लेख केलेला नाही. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अशी शाळा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते बघू शकता GD चौरे विद्या मंदिर कारंजा लाड जिल्हा वाशिम. बघा ही सुद्धा मित्रांनो मान्यता प्राप्त अनुदानित जैन धार्मिक अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू UDIS नंबर क्रमांक सुद्धा दिलेला आहे. तर बघा मित्रांनो महत्त्वाचे आपण बघू बरेचसे काही पॉईंट. त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे 9वी 10वीसाठी मित्रांनो. बघा शिक्षण सेवक पदसंख्या 1 आहे. विषय इंग्रजी मित्रांनो. माध्यम मराठी आहे. आणि अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित शाळा आहे मित्रांनो बघू शकता. आणि पात्रता सुद्धा बघू शकता या ठिकाणी BA BEd मित्रांनो मराठी व इतिहास असेल तर प्राधान्य राहील मित्रांनो. MA CIT अनिवार्य आहे. त्यानंतर मानधन बघू शकता मित्रांनो 18,000 मानधन राहील. वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार राहील. आणि पद रिक्त होण्याचं कारण सुद्धा दिले सेवानिवृत्तीमुळं. त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो 6 ते 8साठी दिले एक पद आहे. मराठी विषयासाठी मराठी माध्यम 100% अनुदानित शाळा आहे मित्रांनो. बघा BA BEd लागतं मित्रांनो किंवा DEd. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इतिहास जर असं सब्जेक्ट तर तुमच्यासाठी प्राधान्य आहे. तुम्हाला TETचा सेकंड पेपर पास पाहिजे मित्रांनो. TET किंवा CTETचा सेकंड पेपर तुमच्यासाठी अनिवार्य आहे. त्यातल्यात पुन्हा मित्रांनो त्या तुम्हाला MA CIT सुद्धा अनिवार्य राहील मित्रांनो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला जे मानधन असेल मित्रांनो ते बघा 16,000 मानधन राहील. त्याच्यानंतर शासन नियमानुसार वयोमर्यादा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झालेलं आहे. त्यानंतर बघा संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही. 6वी ते 8वीच्या पदाकरिता तुम्हाला TET सेकंड किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तरी वरील पदाकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विनंती अर्ज आणि मूळ कागदपत्र आधार कार्डसह व झेरॉक्स प्रतीसह तुम्हाला 25 जुलै 2025 रोजी सकाळी बघा या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. 9 ते 10साठी एक पद आहे. विषय इंग्रजी माध्यम मराठी. अनुदानाचा प्रकारसुद्धा 100%. व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा दिले. BA BEd मराठी व इतिहास असेल तर मित्रांनो तुम्हाला प्राधान्य MA CIT अनिवार्य आहे. तुमचं जे मानधन असेल शासनाच्या नियमानुसार 18,000 राहील. आणि वयोमर्यादासुद्धा शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघा नेक्स्ट पद आहे शिक्षण सेवकाचं पद आहे. बघू शकता या ठिकाणी श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ वाघोदे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगावची मित्रांनो. प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव. भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे. अनुदानित विद्यालय मित्रांनो बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला एकच पद दिलेलं आहे ते म्हणजे मित्रांनो शिक्षण सेवकाचे 9वी 10वीसाठी बघू शकता. BA BEd हिंदी
एक पद आहे आणि खुल्या वर्गासाठी मित्रांनो, म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचं असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा या ठिकाणी कोणत्याच प्रकारे तुम्हाला CTETचा किंवा TETचा उल्लेख केलेला नाही. बघा तरी इच्छुक उमेदवारांनी लेखी व तोंडी मुलाखतीसाठी 19 जुलै 2025 रोजी शनिवारी सकाळी 9:30 वाजता अर्ज तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे मूळ व झेरॉक्स प्रतीसह प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने हजर राहावे. सदर पदे हे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येतील. बघा या ठिकाणी तुम्हाला 19 तारखेला मित्रांनो तुमची मुलाखत राहील. मुलाखतीसोबत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षासुद्धा द्यायची मित्रांनो. त्याच्यामुळे सकाळी लवकर तुम्हाला 9:30 वाजता हजर व्हायचं मित्रांनो. अर्ज करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रतेचे मूळ कागदपत्र व तुमचे झेरॉक्स प्रतीसह तुम्हाला हजर राहायचं. या ठिकाणी ॲड्रेससुद्धा तुम्हाला दिलेला आहे. प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चाने हजर राहायचं मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्चसुद्धा दिला जाणार नाही मित्रांनो. आणि जे पद दिलेले आहे मित्रांनो ते माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून हे भरण्यात येणार आहे मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, एक चांगली अपॉर्च्युनिटी नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लागत तेवढे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.